डोंबिवली संघाचे बघा पुरस्कर्ते सुजित पाटील यांचे ते आगमन झालेलं आहे. दुसऱ्या मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत, जिथे टॉस जिंकलाय गावदेवी हेडुटनेने. पहिला सामना भाल संघाने जिंकलाय. तिसऱ्या मॅच मध्ये घारिवली आणि RM11 सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर गावदेवी हेडुटनेने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते टीम निजे टीमला. मॅच जशी सुरू होईल ऐकूया पहिल्या सत्रामध्ये समीर सोमने सरांचा आवाज या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो जय गणेश घारिवली आणि दुसऱ्या बाजूला RM11 सोनारपाडा. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला सामना सुरू करायचा लगेच. गावदेवी हेडुटने थोडीशी घाई करा प्लीज. पंचाने विनंती, आपण पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बलोच पवार आणि अरविंद म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम मडोली आणि सलामी जोडी सुद्धा निजे टीमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना त्यामुळे आपण लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत. समीर सोमने सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बघा रोहित म्हात्रे थोडेसे लेट आलेत. मला वाटतं आताच त्यांची एंगेजमेंट सुद्धा झाली आहे, त्यामुळे कदाचित थोडंसं आता लग्न सराई सुद्धा आहे, त्यामुळे थोडासा वेळ कमी असेल रोहितकडे. मतलब त्यांना त्या इनिंगसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. हॅलो हॅलो. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराया चरणी नतमस्तक होऊन काल या स्पर्धेचा आपण शुभारंभ केला. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. पहिली लढत भाल विरोधात अंतारली. सामना जिंकला तो भाल संघाने आणि आता दुसरा सामना हेदुटने विरोधात निळजे या दोन संघादरम्यान लढत. श्री गावदेवी क्रिकेट क्लब हेदुटने विरोधात निळजे या दोन संघादरम्यानची लढत. टॉस जिंकलाय तो हेदुटने टीमने. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज बाबूशाह आहेत. म्हणजे एंटरटेनमेंट 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 प्रश्नच येत नाही आहेत. नितीन काळन सर जे या स्पर्धेला लीड करतायत, या विभागातील एक दमदार समालोचक आणि इत्थंभूत माहिती सर्व खेळाडूंची, त्याचबरोबर आयोजकांची, पाहुण्यांची सर्वतोपरी. म्हणजे एखाद्या स्पर्धेला लीड करायचं असेल, स्पर्धा लोकांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोचवायची असेल तर निश्चितच नितीन काळन सरांची उपस्थिती त्या स्पर्धेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित ही स्पर्धा. एंट्री फी 7,500 रुपये आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख. सर्वात मोठी हायलाईट करणारी गोष्ट या स्पर्धेची, हे फार कमी वेळा पाहायला मिळतं एखाद्या स्पर्धेमध्ये. लाखाचं आयोजन आहे, दमदार असं आयोजन आहे आणि नीटनेटकं सुसज्ज असं आयोजन. तितकं छान आहे क्रीडांगण. दुसरा सामना पहिलं षटक घेऊन हर्षद, सलामीवीर निनाद आणि त्याच्या साथीला शेखर. चला 4 षटकांसाठी 20 मिनिटं लक्षात असू द्या. पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर बॉल, हुक केलाय. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने हा फटका चाललाय. बॉल जाईल सीमारेषा पार. निनादच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती इथे बाउन्सरचा वापर केला होता हर्षदने आणि त्यावरती हुकचा फटका पाहिला आपण निनादकडून. दर्जेदार फलंदाज निनाद. पहा वेगाने चेंडू आला होता, त्यावरती तितकाच कडा प्रहार निनादकडून. स्क्वेअर लेगला बाउंड्री आले. 4 धावा धावफलकावर. धावसंख्येचा श्री गणेशा निजे टीमसाठी. लोअर फुल टॉस बॉल. खरं तर कव्हर्सच्या दिशेने फटका मारायचा होता. बॅटची कडा घेत चेंडूवाला मिडॉनला. सिंगल रन. काल 2 सामने जिंकलेत वसार टीमने. त्याचबरोबरीने आगासन विरोधात देसाई
असा सामना कालचा बाकी आहे. कोळेगाव विरोधात काटेई असा देखील एक सामना बाकी आहे. मला असं वाटतं हे सामने 2 तारखेला खेळवण्यात येतील. धावसंख्या 5. वेग आहे प्रचंड हर्षदकडे आणि बॅकफुटला जात असताना पूलचा फटका किंवा हुकचा फटका, मगाशी निनादने चौकार देखील मारला त्यावेळी देखील गती प्रचंड होती, परंतु त्याच्याकडे असलेल्या बॅट स्पीडने त्याला तो फटका खेचता आला. गतीने प्रभावित करतोय सध्या हर्षद. गावदेवी क्रिकेट क्लब हेदुटणे. लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आणि ते थ्रो झालाय विकेट कीपर एंडकडे. कॉलिंग चांगलं केले शेखर आणि निनादकडून, कारण विकेटची संभावना होतीच. जर का कॉल दिला नसता, निनादने थांबवलं नसतं तर कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला असता, तो सोपा पडला असता फिल्डरसाठी आणि त्या हातातून चेंडू निसटला शक्यता होती. विकेट कीपर वेगाने तिथे आला, चेंडू मात्र सुटला हातातून. निर्धाव. धावसंख्या 5. हा चेंडू खाली राहतोय हर्षदचा. खेळपट्टी बाबतीत कालपासूनच आपण चर्चा करतोय. अप्रतिम अशी खेळपट्टी आहे. हा गुड लेंथला पडलेला हा चेंडू वेगाने निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. वेग आहे हर्षदकडे आणि त्या वेगाचा चांगला वापर त्याने केलाय. लॉंग रनअप आहे, हाय आर्म ॲक्शन आहे आणि पहिल्यांदा राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी, खास करून निनादच्या विरोधात, परंतु शेखरच्या विरोधात राईट आर्म ओव्हर द विकेटने अँगल बनवत मात्र गोलंदाजी केले. धावसंख्या 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक हेदुटणे टीम. स्क्वेअर कट, कमालीचा स्ट्रोक होता. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. फलंदाज शेखरच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक निळजे टीमचे 9. समाप्त झाला. थँक्यू DJ विजय. विजय आपल्या साथीने आहेत. DJ विजय यांची साथ बाबूशांना फार महत्त्वाची आहे, कारण जेवढा DJ विजय गाणे वाजवतील तेवढा बाबूशांच्या समालोचनाला देखील रंग चढेल यात शंका नाही. आज शेरो शायरी ऐकायला मिळेल, चिंगो चिंगो ऐकायला मिळेल, बुलेट ऐकायला मिळेल, त्याचबरोबर गन ऐकायला मिळेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खास करून बाबूशांना यासाठी आकाश भोईर यांनी आमंत्रित केलं आहे. एंटरटेनमेंट पाहिजे काही ना काहीतरी, म्हणून बाबूशाह यांची आज उपस्थिती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 9. चांगली सुरुवात दोन्ही बाजूने म्हणावी लागेल. 2 चौकारही आलेत आणि त्याचबरोबर 4 चेंडूंमध्ये जी अपेक्षा होती गोलंदाजाला की मला हा स्टार्ट असायला हवा, तो देखील मिळाला आहे. निनाद आणि शेखर सलामीवीर. बंटी सेकंड ओव्हरमध्ये गावदेवी क्रिकेट क्लब हेदुटणे. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर आहे. 3 सीमारक्षक तुम्ही पाहता, एक डीप मिड विकेटच्या दिशेने, त्याचबरोबर वाडी श्लॉंगॉन आणि एक वाडी श्लॉंगॉफ कव्हरच्या दिशेने थोडा तो झुकलाय. अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पोझिशन सध्याच्या घडीला. आणि एक प्लेयर मिड ऑनला, यस, तो देखील बदलला जातो. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लोअर फुल टॉस बॉल कव्हर्समधून काढलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव, दुसरी धाव घेण्याची संधी. खास करून मी गेसर टीमचं विशेष कौतुक करेल की या क्रीडांगणाच्या परिसीमा अंकुचित नाही तर प्रसारण पावलेल्या आहेत. लांब लचक परिसीमा ठेवल्यात. वायडिश लॉंगॉनच्या दिशेने आत्तापर्यंत एकही षटकार आलेला नाही आहे. कदाचित त्या बाजूने षटकार आला तर आकाश भोईरसुद्धा पारितोषिक देतील त्या फलंदाजाला, आणि देणं लाजमी असेल. सोपं काम नाही आहे. क्रिकेट काहीतरी कठीणाई पाहिजेच ना फलंदाजांना. मिसहिट देखील षटकार जायला लागले तर मग बॉलरने करायचं काय. धावसंख्या 11. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर मिस झाला, डायरेक्ट हिट झाला नाही. सिंगल रन. एकेरी धावसंख्येने स्कोअर 12. बॅटला लागलाय. येस, पंच इथे इशारा करतायत. निनाद आणि शेखर यानंतरची लढत असेल घारिवली विरोधात RM सोनारपाडा. यॉर्कर बॉल, साइड आर्म ॲक्शन आहे बंटीची. ग्रामीण क्रिकेटमध्ये
अनेक ॲक्शनचे बॉलर आपण पाहिले. मग इंटरनॅशनल लेवलमध्ये ज्या ज्या बॉलरशी तशी ॲक्शन आहे तशी तशी आपण त्यांना नावं दिली. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा दिल्या. धावसंख्या 13. लोअर फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट केलाय त्याला स्वीपर कव्हरच्या वरतून. चांगला स्ट्रोक आहे. फलंदाज निनादच्या बॅटमधून आणखी एक चौकार. चार धावा जोडल्या जात आहेत. लोअर फुल टॉस चेंडूवरती खरं तर इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. जागा बनवली या फटक्यासाठी निनादने. 5 चेंडू 12 वरती तो खेळतोय. आता स्विच इट क्लिअर, एकदम परफेक्ट शॉट होता. थर्डमॅन मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. आणि निनादने आक्रमणाला सुरुवात केली. 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय. या ओव्हरची सुरुवात बंटीने चांगली केली होती. मागच्याही ओव्हरमध्ये तेच घडलं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. आता शेवटच्या चेंडूंवरती चौकार यायला सुरुवात झाली. बॅक टू बॅक 2 चौकार. हा वेगाने मात्र इथे बीट केलाय. फुल्लर लेनचा बॉल होता. मिड ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 10.50च्या सरासरीने धावसंख्या 21. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. पारितोषिक स्पर्धेतील तब्बल 1 लाख आकर्षक ट्रॉफी तुम्ही स्टेज समोर पाहताय. सन्माननीय समाजसेवक अंकुशजी रामचंद्र भोईर यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर चषक या सर्व ट्रॉफी अक्षय दशरथ भोईर जे उंबारलीचे आहेत त्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. मालिकावीर साठी जी पारितोषिक आहे सन्माननीय नितीनजी फुलोरे, खोडीचे योगेश पाटील निळजे यांच्या वतीने ती बायसिकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सामनावीरची आकर्षक ट्रॉफी रमेशजी शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रोशन रमेश भोईर यांच्याकडून. त्याचबरोबरीने कैलासवासी सकाराम गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नितेश सकाराम भोईर यांच्याकडून. सानिया एंटरप्राइजेस सन्माननीय सुनीलजी रतन भोईर. कैलासवासी कृष्णा लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री शरद कृष्णा भोईर. हे सगळे पारितोषिक देणाऱ्या या व्यक्तिमत्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सन्मान चिन्ह वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ गणपत पानेरकर यांच्या स्मरणार्थ श्री राज सुरेश पानेरकर यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झालेत. सर्वांचे मनापासून आभार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 21-21. सरळ बॅटने अगदी स्क्रीनच्या दिशेने आला हा दमदार स्ट्रोक. फलंदाज शेखर पवार ठोकतोय षटकार. कमालीचा फटका होता शेखर पवारचा वार. तो देखील अगदी सरळ स्क्रीनच्या वरतून 6 धावा. षटकार. विविध अँगलने मात्र ही फटकेबाजी दाखवली जाते. अगदी समोर हा फटका खेचला 6 धावांसाठी. 27 धावा. या चोख प्रत्युत्तर दिले इथे. फलंदाज बाद शेखर. खरं तर गोलंदाज आणि वाईडिश लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यामध्ये जर मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना की गरमागरमी झाली आणि ते करणं गरजेचंच आहे. ठाऊक होतं फिल्डरला की ओव्हर पिच बॉल टाकून चालणार नाही, बाउन्सरचा तुम्ही वापर करा. आणि जसा उल्लेख केला बाउन्सरचा, हर्षदने बाउन्सर टाकला
लेंथ बॉल, त्यावरती उसळी मिळाली. फटका मारण्याच्या नादात फलंदाज शेखर पवार बाद झाला. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. हा शॉट होता जो समोर षटकार आला आणि त्यानंतर मात्र विकेट घेतली हर्षदने शेखर पवारची. धावसंख्या 27, एक बाद 27. नुकताच फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर भावेश सध्या मैदानात. नेक्स्ट मॅच घारिवली विरोधात RM11 सोनारपाडा. 27 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्टी बॅटर भावेश मैदानात आलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि हे ठाऊक आहे हर्षदला. हर्षदने जी लाईन पकडलेली आतापर्यंत, जो टप्पा पकडलेला आहे तो गुडलँड स्पॉटच्या आसपास आहे. जास्त पुढेही टाकत नाहीये. लेंथ बॉलचा त्याने वापर केलाय. 27. हा पहा बाउन्सर, अप्पर कट, गतीचा वापर फलंदाज भावेश कडून. मिळतील धावा 4. चौकार. गोलंदाजाच्या गतीचा इथे वापर केला. 4 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 31. अप्पर कट. शेवटच्या क्षणी मात्र निर्णय घेतला की हा लेंथ बॉल आहे. खेळपट्टीवरती उसळी चांगली मिळते आणि फक्त दिशा दिली. गतीचा वापर, दिमागदार फटका. चौकार. धावसंख्या 31. 31. चांगली धावसंख्या निळजे संघाची हेदुटणेच्या विरोधात. पुन्हा तोच प्रयत्न, परंतु बॅटची आतमधली कडा घेतली. खाली लागला हा चेंडू. कव्हर पॉईंटच्या दिशेने हा चेंडू चालला. एकच धाव. एकरी धावसंख्येने स्कोर 32. 32. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. आजचा हा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. लाख मोलाची स्पर्धा आई गावदेवी चषक 2024-25. घारिवली विरोधात RM11 सोनारपाडा. कॅप्टनला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबा. 32. 7 चेंडू 16 वरती खेळतोय निनाद. शेखर पवार बाद झालाय. त्याची विकेट घेतली हर्षदने या ओव्हरमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. फक्त एकच धाव जोडली जाते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. निळजे टीमची धावसंख्या आहे 33. 1 बाद 33. संख्या 11च्या सरासरीने शेखर पवार बाद झाला. हर्षदने विकेट घेतली त्याची. 2 षटका हर्षदने टाकली. 21 धावा दिल्यात. गावदेवी क्रिकेट क्लब हेदुटणे विरोधात निळजे या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. यानंतर घारिवली विरोधात RM सोनारपाडा या 2 संघादरम्यान लढत होईल. चर्चा सध्या सगळीकडे एकच चालू आहे. भारत विरोधात ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच. 6 विकेट तर गेल्यात. अपेक्षा होती नितीश कुमार रेड्डीकडून, परंतु पहिल्या इनिंगमध्ये त्याने शतक झळकावलं. तो लवकर बाद झाला. पाहूया, अजून संघर्ष तर चालूच आहे आणि संघर्ष मोठा असणार आहे भारतीय संघाचा. परंतु सध्या संघर्ष चालू आहे निळजे टीमचा गावदेवी हेदुटणे संघाच्या विरोधात. 3 ओव्हरमध्ये 33. गोलंदाजीसाठी अविनाश आलाय, टीमचा कॅप्टन. रोहित भोईर यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. 3 ओव्हर 33 धावसंख्या. फिल्डिंगमध्ये अनेक फेरबदल केले जात आहेत. स्वतः बॉलरकडून निनाद ऑन स्ट्राईक. एक वेगळीच ॲक्शन आहे अविनाशची. SSCC
खंबालपाडाची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील हेदूटने टीमसाठी जी गोलंदाजी केली होती अविनाशने, त्यावेळी त्यांनी खास उल्लेख केला होता की एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर, अनुभव हा कामीच येतो नेहमी. पहिला चेंडू निर्धाव, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, अंगावरती चेंडू आदळतोय, इथे मिसकम्युनिकेशन, परंतु शेवटी एक धाव, लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चांगली गोलंदाजी अविनाशकडून. 34. आई गावदेवी क्रिकेट क्लब घेसर आयोजित ही स्पर्धा आई गावदेवी चषक 2024-25. इंग्रजी वर्षाचा उद्या शेवटचा दिवस, 3 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. काल स्पर्धेचा शुभारंभ झाला. पुन्हा एकदा अविनाश काळन चाचपणी करतोय, कारण समोर लेफ्टी बॅटर आहे. फिल्डिंग पोझिशन बरोबर आहे की नाही, डीप कव्हरला एक फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. ऑफ साईडला सीमारेषा जवळ आतमध्ये आणला चेंडू लेफ्टी बॅटरसाठी. टप्पा पडल्यानंतर मजा येईल ॲक्शन रिप्ले पाहायला. शैलीच वेगळी आहे अविनाशची. शेवटी परफेक्ट बॉल हा रॉंग वन होता, आतमध्ये आणला. लेफ्टी बॅटरला देखील त्याने चकमा दिला, शफल झाला, टप्पा टाकला बाहेर, झपकन आतमध्ये आला चेंडू. शैलीदार गोलंदाज अविनाश. 34 धावा. पायातला बॉल खेचलाय मिड विकेटला, कमालीचा स्ट्रोक. फलंदाज बावेजच्या बॅटमधून षटकार. चेंडू फलंदाजापासून दूर टाकला होता, हा चेंडू थोडा समोर टाकला आणि त्यावरती लगेच आक्रमण झालं. 40 धावा. व्हाईट बॉल. पंच इथे इशारा करतात, दिशा चुकली गोलंदाजाची. धावसंख्या 41-41. भावेश 5 चेंडू 11 वरती खेळतो. चौथं षटक मात्र चालू. अविनाशचं 4 चेंडूमध्ये 7च धावा दिल्यात. निळजे विरोधात गावदेवी हेदुटणे या दोन संघादरम्यान चालू असलेली ही विद्यमान लढत आजच्या दिवसातील हा दुसरा सामना इथे रंगतोय. आई गावदेवी चषक 2024-25. फुल टॉस बॉल चुकी केले. फिल्डर आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन होतं, फक्त एकच धाव. नो बॉल पंचांकडून कॉल केला जातो. यस, फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे वेस्ट साइड साठी. चला, तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. सचिन मात्रे सर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा 2 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा. अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. एक नामी संधी आहे निनादकडे. धावसंख्या झाली 43. आतापर्यंत धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मैदानामध्ये दमछाक झालेलीच आहे खेळाडूंची. काल सक्सेसफुल चेस केला खंबालपाड्याच्या विरोधात तो काटेईने एका मोठ्या धावसंख्येचा. चांगला टप्पा, परंतु इथे पंच सांगतायत की व्हाईट बॉल आहे.
टप्पा अचूक होता परंतु दिशा मात्र चुकलेली होती. क्लोज कॉल. चांगला निर्णय पंचांकडून. धावफलक 44-44. लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीडचा चेंडू. पायातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, फेक करेल, तत्पूर्वी 2 धावा. याच लॉंगॉन सीमारेषेबद्दल खास करून कालपासून चर्चा चालू आहे की या लॉंगॉनची बाउंड्री लाईन कोणता फलंदाज पार करेल का, षटकाराने, चौकाराने नाही. 46 धावा. अविनाश सुरुवात चांगली केली. पुन्हा एकदा शेवटचे काही चेंडू खराब पडलेत. शेवटी कमबॅक केलं. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे समाप्त झालंय. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाले 46. शेवटचा चेंडू निर्धाव. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 46. भावेश आणि निनाद सध्या मैदानात. सलामीवीर निनादने एक बाजू पकडून ठेवली आणि त्याचा फायदा निळजे टीमला मिळालाय. या अगोदर शेखर पवार ने चांगली फलंदाजी केली. सध्या भावेश चांगली फलंदाजी करतोय. 6 चेंडू 12. 4 ओव्हर. धावसंख्या 46. काल शेवटपर्यंत 2 मॅचेसमध्ये चेस फक्त झाला. एक मॅचमध्ये अगासनने फक्त 38 धावसंख्या त्यांच्यासमोर टार्गेट होतं. सहजरित्या चेस केला आणि काटेईने खंबालपाड्याच्या विरोधात चेस केला. त्या तब्बल धावा होत्या 65च्या वरती. शेवटची मॅच होती ती. पाहूया आजचं चित्र. लुपिंग फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज नचिकेत कडून. सिंगलने स्कोर 47. लास्ट ओव्हर. नेक्स्ट मॅच घारिवली विरोधात RM सोनारपाडा या 2 संघादरम्यान. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. .47. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंच इथे सांगतात की दिशा खराब आहे. पुन्हा एकदा दंडित केले जाते. लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेटने सध्या गोलंदाजी चालू आहे निनादच्या विरोधात. चेंडू दूर ठेवले जात आहेत. प्रयत्न हाच आहे की धावा जास्त द्यायच्या नाहीयेत निनादला. 48 धावा. पाक चांगली गोलंदाजी. टप्पा एक ब्लाइंड स्पॉट असतो बॅटरचा आणि त्या स्पॉटला नेमकी बॉलिंग करण्यात यश मिळाले नचिकेतला. टप्पा किती अचूक आहे. बॅटच्या रडारमध्ये नाहीये, पदलालित्य नाहीये, फुटवर्क नाहीये. त्या कारणास्तव मात्र फटके येत नाहीयेत सध्या निनादकडून. बॅटची कडा. विकेट किपरने काम तमाम केलंय. निनादचं शेवटचं षटक. नचिकेत चांगली गोलंदाजी करतोय. कॅचेस सोडल्या त्याच्यामुळे आजचा सामना कदाचित होऊ नये. असं ड्रॉ झालं तर खूपच चांगलं होईल. परंतु काय 100 कॅच आपण पाहिली विकेट किपर हेदुटणेचा रोहित मात्रेकडून. थोडा उशिराने आलाय मैदानात परंतु खूप चांगला झेल त्याने घेतला. 48 धावा. शेखर बाद झाला. त्यानंतर निनाद. हा काय टप्पा अचूक ठेवलाय तो मात्र नचिकेतने. वाईड यॉर्कर. एकतर अँगल बनवत म्हणजे समोर मारणं थोडं कठीण काम. आजकाल फलंदाज फ्रंट लेग ऑलरेडी क्लिअर करतात. मग त्यांच्यासमोर ब्लाइंड स्पॉट कुठला.
तर आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर आणि त्याचा वापर चांगला केलाय नचिकेतने. डीपमध्ये त्या फटक्यासाठी जरी कव्हरला मारला तरी सुद्धा डीप कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे. नचिकेत फक्त 2च धाबा दिल्यात, 48 धाबा. पुन्हा तोच प्रयत्न, परंतु पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. 49-49. वाईट टाकलेत परंतु धावा कमी दिलेले आहेत. वाईट गेले तरी चालतील परंतु षटकार द्यायचे नाहीत. 4 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात. महत्वाची विकेट घेतली निनादची, ती नचिकेतने. धावा रोखल्यात. 49. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला कार्पेटच्या सहाय्याने. कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. या मैदानात 3 धावा देखील होऊ शकतात, शक्यता आहे. 51, 50 पार धावा संख्या. शेवटचा चेंडू. राम पाटील यांचं आगमन. गारिवलीचे आपलं सहर्ष स्वागत. आपण मंचावरती यावं. लॉंग ऑफला हा स्ट्रोक आणि ते झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटला बॅटर. फेक होते. विकेट महत्वाची आहे. नियमानुसार हे सर्वांनाच ठाऊक आहे. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त निळजे टीमसाठी आणि धावसंख्या 53. 54 धावसंख्येचं लक्ष प्रस्थापित करण्यात आलंय गावदेवी हेदुटणे संघाच्या विरोधात. 5 ओव्हर 54चं टार्गेट. चला टॉस साठी या. सोनारपाडा आणि घारिवली या दोन संघांमध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. शुभेच्छा असतील आनंद गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. एका बाजूला सुजय आपण पाहतो, एका बाजूला अमोल. चला घारिवली संघ कॉल करेल आणि छापा आलाय. आनंद गायकर साहेबांना विनंती असेल म्हणून व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. अमोल आमच्या सोबत आहेत. अमोल टॉस जिंकलाय. सोरची मॅच आहे समोर घारिवली संघ, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. अमोल या सीझनमध्ये आपण पाहिलं तर आदर्श ट्रॉफी सुरुवातीची स्पर्धा आपण पाहिली आपल्या विभागातील, ती तुम्ही जिंकली. काल चिंचोलीची स्पर्धा तुम्ही जिंकली. एरंजडच्या स्पर्धेत सुद्धा 3रा क्रमांक पटकावला आणि त्यानंतर सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा म्हणजे 4 ट्रॉफीज तुमच्या टीमने जिंकल्यात. एकंदरीत टीमविषयी काय सांगशील? टीम विशेष खूप चांगला चालू आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा 100% परफॉर्मन्स देतोय, त्यामुळे आम्हाला एवढ्या टुर्नामेंटमध्ये चांगला यश भेटतोय. बोल बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या. सुरुवातीचा काळ आम्ही पाहिलं मागचे 4 ते 5 वर्ष आम्ही पाहिलं तर तुम्ही सलामीला आले. पण मधल्या काही स्पर्धा आम्ही पाहिल्या तुम्ही यंगस्टरवरती भरोसा दाखवला. तुमची बॅटिंग चांगली होत असतानाही तुम्ही थोडेसे मागे थांबले. याचं नेमकं कारण काय? नेमकं कारण असं काय नाही. आमच्या गावामध्ये यंगस्टर पण खूप चांगले आहेत, त्यामुळे यंगस्टरवरती आम्ही चांगला विश्वास दाखवून आम्ही कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय. शुभेच्छा असतील अमोल तुम्हाला या मॅचसाठी. सुजलला टॉस महत्त्वाचा होता, मात्र सोनारपाडाने आता टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायची, 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? 60+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. जय गणेश घारिवलीच्या माध्यमातून सुद्धा अनेक स्पर्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. एक चांगली स्पर्धा मला आठवते 1.5 लाखाची स्पर्धा आम्ही पाहिली होती घारिवली गावामध्ये, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. एकंदरीत या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? प्रवेश फी 7,500 रुपये आणि 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि 6 दिवस मॅच आहेत, तर सर्व संघांना लाभ भेटल्याबद्दल सर्व संघांचे आभार. तर शुभेच्छा असतील सुजल तुम्हाला या मॅचसाठी. टॉस इथे जिंकलाय तो RM11 सोनारपाडा संघाने. अमोल पाटील कॅप्टन होते, त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते घारिवली टीमला. लगेच आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जर
निजेश संघाने 2 गडी बाद 53 धावा केल्या आणि 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो गावदेवी हेडुटणे संघाला. पुढची मॅच RM11 सोनारपाडा विरुद्ध जय गणेश घारिवलीमध्ये. RM11 सोनारपाडाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. घारिवलीचे राम पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 54 धावा या मॅच मध्ये चेस करायचे आहेत. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली आहे. पडद्याला चौकार आहे, लक्षात घ्या. जो पडदा दिसतोय पूर्ण त्याला चौकार आहे, डायरेक्ट बाहेर गेला तर षटकार आहे. रोहित म्हात्रे आपण पाहतोय सलामीला आणि करण पाटील तुम्ही पाहतायत रायटी लेफ्टी बॅट्समन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 50 धावा चेस केल्या भाल संघाने. त्यामध्ये काय अंतर्ली संघाकडनं काही चुका झाल्या, झेल ड्रॉप झाले, मिस फिल्डिंग झाली, त्यामुळे त्या धावा चेस झाल्या. काल 54 धावांचं संरक्षण आडिवली संघाने केलं होतं खाडी टीमच्या विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये वसार संघाने 76 केल्या, त्या देवीचा पाडा संघाला चेस झाल्या नाहीयेत. त्यामुळे धावा चेसही होत आहेत, कधी धावांचं संरक्षणही होतंय. बघायचं या मॅचमध्ये धावा चेस होतील की त्यापासून त्यांना रोकेल निजे संघ. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज निनादला तुम्ही मारतायत, निनाद रसाळ तुम्ही मारतायत. एक लेजंड क्रिकेटर विश्वास रसाळ यांचे सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळतात. निनाद आणि आशिषला तुम्ही सातत्याने टेनिस क्रिकेट खेळताना पाहत असता. योगेश पाटील आपण पाहतो एस्टेच्या भूमिकेत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आहे. लॉंग ऑफ लेग, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले, लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. शेखरला तुम्ही पाहतायत आणि 54 धावा चेस करे. चला पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची, लक्षात घ्या. निजे टीम महत्वाच्या सूचना आहेत, त्याचं पालन करा. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आणि पहिला बॉल डॉट आलाय. अच्छा मॅचेस तुम्ही बघा, निजे विरुद्ध हेडुटणे मॅच सुरू आहे. त्यानंतर सोनारपाडा विरुद्ध घारिवली, त्यानंतर संदप विरुद्ध बेतवडे, मोठागाव विरुद्ध दातिवली बी आणि हेडुटणे बी. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी विरुद्ध वडवली की क संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अशा मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे, मात्र सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत ते झाले. आता बीट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, अजूनही चेंडू मिळाला नाहीये. 3 धावा आता पूर्ण झाल्यात आणि बघायचं करण चौथीचा कॉल देईल का. करण तर धावले 4थ्या धावेसाठी, मात्र मिळणार नाहीये. रोहित म्हात्रे सांगतात माझा कॉल आहे वेट, त्यामुळे थांबायचंय. 3 मिळालेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात. सुजल आमच्या सोबत आहेत. चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. काल आदेशला सुद्धा तुम्ही पाहिलं. दीपला तुम्ही कालच्या दिवसामध्ये पाहिलं. चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली. ओमसे MTC स्पोर्ट्सचं कौतुक करेल, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. सागर फराड, रोशन फराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. पण निनादला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, कारण की 54 गावदेवी हेडुटणे संघ एक चांगला संघ आहे. बऱ्याच वेळा या क्रीडांगणामध्ये चांगला खेळ त्यांचा खूप वेळा चांगला राहिलेला आहे. आता निजे संघाचे काही खेळाडू आपण पाहिजे इथे सराव करतात, त्यांनाही फायदा होईल. निनाद फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते, कारण पुढच्या मॅच मध्ये सोनारपाडा संघ या स्पर्धेत खेळणार आहे. इथे मात्र फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून षटकारानंतर आलेला चौकार. तेरा धावा दापोलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली गावदेवी हेडुटणे. फटका चांगला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं आपल्याला पाहायला मिळालंय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. रोहित म्हात्रेच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. चांगली बॅटिंग करत असताना रोहित एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाव.
54 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. 5 बॉलमध्ये 15 रन्स आतापर्यंत आलेत. गावदेवी हेडूटने या स्पर्धेत सतरंगी हेडूटने संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. सतरंगी हेडूटने बी. चेंडू उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. असेल, सोन्या असेल, सातत्याने सर्जा असतील, चर्चा असते ह्या बैलांची. मग आता इथे पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन्स आले. त्यामुळे सुरुवात चांगली केली गावदेवी हेडूटने. आणि सुजित पाटील यांचा बादल बैलाचे मालक आहेत. आणि सुजित पाटील याच क्रीडांगणामध्ये सराव करत असतात. हे महत्त्वाचे. काल रोहितने उल्लेख केला त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर की मी याच मैदानात सराव करतो. काटेरी संघाच्या शेखर सुद्धा मला वाटतं निजे संघाच्या याच क्रीडांगणामध्ये सराव करतात. बरेचसे खेळाडू आहेत. योगेश पाटील बघा यशाच्या भूमिकेत. मात्र थोडेसे उशीर आले बॅटिंगला. शेवटचे काही 3च बॉल उरले होते. त्यानंतर योगेश मैदानात आले. मात्र 21 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये निनादने खर्च केलेत. त्यामुळे आता 24 बॉलमध्ये 33 अजूनही करायचे आहेत या मॅचमध्ये गावदेवी हेडूटनेला. आशिष आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आशिष रसाळ. निजेगाव एंडकडून ते दुसरं षटक पॉवर प्लेचं. पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर RM11 सोनारपाडा संघाने टॉस जिंकलेलं आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमोलने सांगितलं आम्ही पहिले गोलंदाजी करू. धावा चेस करणं त्याने पसंत केलंय घारिवलीच्या विरुद्ध. फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे मात्र फटका अजून एक चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. इथे समाप्त झाली आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम गावदेवी हेडूटने ए टीमला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी प्रशांत आलेत.
प्रशांत बॅटिंग करण्यासाठी आलेत. अखेर आशिषला विकेट मिळाली या मॅचमध्ये आणि त्या विकेटच्या शोधात होता निजे संघ. टार्गेट या मॅचमध्ये 54, 54 धावांचं लक्ष आहे. आशिष बॅकफुटला गेले, पंच करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. 29 धावा धापलक होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 अजूनही करायचे आहेत. 19 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत गावदेवी हेडुटणे टीमने. स्वीपचा फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झाले का क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहेत. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. चेक करायचंय, चेक केलं जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघायचं काय घडलं एक्झॅक्टली. हातातून झेल सुटलेला आहे. पडद्याला चौकार आहे, लक्षात घ्या. चौकार आहे मनोज सर, चौकार आहे. 4 धावा मिळतील. खूप चांगलं त्यांनी कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळालं. चौकार आहे, योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतो अरविंद म्हात्रे यांच्या माध्यमातून. 2 षटकात पॉवर प्लेच्या 33 धावा आल्यात. 54चं टार्गेट होतं, म्हणजे 18 बॉलमध्ये 21 रन्स. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. RM 11 सोनापाडा. राजेश पाटील यांचे आगमन झाले. घरवीचे या आपले हार्दिक स्वागत. राजेश नाना या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत. काल या स्पर्धेत 66 धावा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाने संध्याकाळच्या 17 धावा चेस केल्या. संदीप फुटाणे सुरुवात चांगली केली आणि शेवट मात्र जो षटकार राहुल चौधरीचा होता 7 बॉल 20 ची गरज असताना, तो भरपूर काही त्या मॅचमध्ये सांगून गेला. त्यानंतर 7-14चं इक्वेशन होतं. रोहितने 2 हिट मारले षटकार आणि रोहितच ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 18 बॉल 21 या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा. चांगली बॅटिंग करत असताना रोहित म्हात्रे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये रोहितला तुम्ही पाहिलं नाही, मात्र आज कमबॅक केलंय आणि स्ट्रॉंगली कमबॅक केलंय त्याने. क्या बात आहे बघा. मनोज पवार 15 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चांगले फलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत गावदेवी हेडुटणे टीमचे रोहित. इथे रिव्हर्स फटका खेळायचा होता. डॉट बॉलची इथेही समाप्ती होईल. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी सोपी झाली गावदेवी हेडुटणे टीमसाठी. पहिली मॅच भारत संघाने जिंकली, त्याने 50 धावा चेस केल्या. अंतरलीच्या विरुद्ध दुसरी मॅच सुरू आहे. त्यानंतर जय गणेश घारिवली आणि RM 11 सोनारपाडा तिसरी मॅच आहे. बघायचं एक्झॅक्ट काय घडलं मैदानात. फलंदाज रनआउट झालेत. नो बॉल असता तर रनआउट झाले असते. विकेट मिळणारच होती निजेला, मात्र फेअर बॉल आहे. थोडेसे दानसिंग धावून विकेट पुढे आले होते रोहितलाही माहिती आहे.
थोडीशी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. 24 रन्स केले रोहितने या मॅचमध्ये. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दयालू काळ येत आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. दयालू काळ बघा मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मात्र इथे संधी आहे झेलची, मात्र झेल ड्रॉप. योगेश पाटीलकडनं चूक झाली की दयालूला जीवदान मिळालंय बघा. 40 धावा झाले. 14 धावांची अजूनही गरज आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे. अक्षय रसाळ येत आहेत. 12 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. अक्षय वायफाय गेल्यामुळे लाईव्ह थोडासा बंद झाला, तर पुन्हा आता सुरू होईल. मात्र इथे पहिल्याच बॉलवरती अक्षय रसाळला बघा विकेट मिळाली आणि फलंदाज बाद होईल. प्रशांतला माघारी परतावं लागेल. मॅच ऑन. अजूनही 11 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. अविनाश काळन आले बॅटिंग करण्यासाठी. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. अक्षयचं कौतुक करेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि दुसऱ्याही बॉलमध्ये अक्षयला विकेट मिळाली बघा. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. अविनाश काळन भरपूर सफल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर आणि त्रिफळाचीच झालेत. आता बघा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतात याच ओव्हरमध्ये. त्यामुळे मॅच ऑन आहे. 10 चेंडूमध्ये अजूनही 7 करायचे आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज अक्षय रसाळ. एकवीस आल्या होत्या निनाच्या. दुसऱ्या षटकात 12. त्यानंतर भावेशने 14 देत असताना 1 विकेट घेतली. मात्र अक्षयचं मी कौतुक करेल. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येतो. पहिले हॅट्रिक पूर्ण होईल का? त्याने फेकलेले 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 धावा या मॅचमध्ये अजूनही करायच्या आहेत. पुढच्या मॅचमध्ये RM11 सोनारपाडा संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सीझनमध्ये आतापर्यंत 4 ट्रॉफीज ऑलरेडी जिंकल्या त्या टीमने. एरनजडची स्पर्धा, हेडुटनेची स्पर्धा, आदर्श ट्रॉफी आणि काल चिंचोलीची स्पर्धा. मात्र इथे फुल टॉस बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होईल. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. गोलंदाजाचं मी कौतुक करेल. एक 22चा चौकार वगळता आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली आहे अक्षय रसाळने. अजूनही करायचे आहेत. पाच विकेट गेलेत. पुढच्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय तो गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धीरज मात्रे यांचं आगमन झालंय सोनारपाड्याची. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला नंतर पाहायला मिळणार. घारिवली विरुद्ध गावदेवी RM11 सोनारपाडा. पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच. काल आम्ही फायनल मॅचमध्ये चिंचोलीच्या स्पर्धेत ज्यावेळी फायनल मॅच पाहिली बरेचसे यंगस्टर योगेश पाटीलच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप चांगला खेळ केला. फायनल मॅचमध्ये वसार संघाला पराभूत केलं फायनल मॅचमध्ये. इथे चांगला कमबॅक केलाय बघा. 7 बॉलमध्ये अजूनही 3 करायचे. पहिल्या इनिंगमध्ये विकेट लिजेचे 2च गेले होते. इथे 5 गेले. त्यामुळे कंपल्सरी रन करायचे. आता 7 बॉलमध्ये 3. अक्षयने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. कौतुक करेल मी अक्षय रसाळचं. अचूक टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. काही मिस फिल्डिंग झाले आहेत. काही पॉवर प्लेमध्ये धावाही आलेल्या आहेत. अक्षयने सांगतायत मॅच सोडली नाहीये.
इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय तो गावदेवी हेदुटणे टीमले अभिनंदन. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला घारुली संघ बॅटिंग करताना दिसला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो गावदेवी RM11 सोनारपाडा या टीमने. अर्थातच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्याच नावाच्या जर्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राकेश म्हात्रेने भरपूर काही या टीमसाठी केलेलं आहे. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत अनेक वर्ष. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, आता त्यांच्या नावाने आपण पाहतो सातत्याने हा संघ खेळत असतो आणि बऱ्याचशा स्पर्धा प्रत्येक सीझनला जिंकत असतो. त्यामुळे त्यांचं आम्ही कौतुक करतो.